शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर ही संस्था शिक्षण महर्षी सीना आलुरे गुरुजी यांनी स्थापन केलेली आणि या भागातल्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी, मग ते बालवाडीपासून ते महाविद्यालयीन शिक्षण त्यांना मिळावं या हेतूनं या महाविद्यालयाची देखील त्यांनी स्थापना केली. जे जे उत्तम आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना द्यावं हा त्यांचा ध्यास होता आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्या भागातील या युवकांना त्या संभाजीनगर सारख्या ठिकाणी जाऊन युवक महोत्सव पाहता येणं शक्य नाहीये, तर ती संधी देखील या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे. आणि शिवाय आमच्याच संस्थेतील माध्यमिक स्तरावर शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील या युवक महोत्सवाबद्दलची माहिती व्हावी, की जेणेकरून ते जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेतील तर त्यावेळेला युवक महोत्सव काय असतं आणि आपण कशा पद्धतीनं सहभागी होऊ शकतो ही एक प्रेरणा या विद्यार्थ्यांना देखील मिळावी, हा या पाठीमागचा हेतू आहे. कारण आलुरे गुरुजींनी अनेक उपक्रम या अणदूर सारख्या छोट्याशा गावामध्ये घेतलेले आहेत, तर तोच आदर्श ठेवून किंवा त्यांचा जो वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न या जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं करीत आहोत. म्हणून विद्यापीठाकडे आम्ही मागणी केली. विद्यापीठांनी देखील आमच्या मागणीला प्रतिसाद देत त्यांनी आम्हाला ही युवक महोत्सव, जिल्ह्याचा युवक महोत्सव आमच्या महाविद्यालयामध्ये घ्यायला परवानगी दिली आणि हे महाविद्यालय किंवा युवक महोत्सव हे नेटकं व्हावं म्हणून आमचे सर्व प्राध्यापक या आणि आमच्या माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, आमचे संस्थाचालक हे सगळ्यांनी मिळून सामूहिकपणे प्रयत्न करीत आहेत, की कारण गुरुजींनी आतापर्यंत घेतलेले सगळे उपक्रम हे जर संपूर्ण महाराष्ट्रभर ते चर्चेला जात होते, कारण इतकं सुंदर आणि नेटकं आयोजन त्यांनी केलेले आहेत. तर त्याच धर्तीवरती या येणारे हे युवक महोत्सव देखील यशस्वी व्हावं यासाठी सर्व आमचा स्टाफ या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत, विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत. तर तेव्हा या युवक महोत्सवामध्ये एकूण जे काही 28 कला प्रकारामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी आपले कलागुण या ठिकाणी सादर करणार आहेत, तर त्यांना त्यांचं कलेचं कौतुक करण्यासाठी, त्यांची कलेला दाद देण्यासाठी अणदूर आणि अणदूर परिसरातील सर्व रसिकांनी या युवक महोत्सवामध्ये सहभागी व्हावं एवढीच एक अपेक्षा मी या निमित्तानं आपणासमोर व्यक्त करतो. शिक्षण महर्षी सीना आलुरे गुरुजी यांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारी शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर ची ही संस्था आणि त्याला संलग्नित असलेलं जवाहर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अणदूर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे जिल्हा युवक महोत्सव आयोजन करण्याची मागणी केली आणि कुलगुरू महोदयांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती विद्यापीठानं नेमलेली होती त्या समितीने आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या संस्थेच्या सोयी सुविधा काय आहेत, येथील इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, जागा किती उपलब्ध आहे, राहण्याची काय सोय आहे, कार्यक्रम घेण्यासाठी कशा प्रकारचे आम्ही सभागृह उपलब्ध करून देऊ शकतो किंवा स्टेज जे काही आपल्याला ओपन स्टेज ज्याला आपण म्हणूयात ते करता येतात, ही सर्व इत्थंभूत अशा प्रकारची माहिती आम्ही विद्यापीठाला दिली आणि विद्यापीठाने येथे जिल्हा युवक महोत्सव आयोजन करण्यासाठी परवानगी दिली. त्या निमित्तानं या प्रसंगी मी विद्यापीठाचे आणि सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर विजय फुलारी सर यांचेही आभार व्यक्त करतो. जवाहर महाविद्यालयाच्या या प्रांगणावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांनी आयोजित केलेला धाराशिव जिल्हास्तरीय
युवा महोत्सव सादर होत आहे आणि या युवा महोत्सवामध्ये पुढील प्रमाणे कला प्रकार सादर होणार आहेत. त्यामध्ये भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय तालवाद्य, भारतीय शास्त्रीय सूरवाद्य, नाट्य संगीत, भारतीय सुगम गायन, भारतीय समूह गायन, लोकवाद्यवृंद, पाश्चात्य सुगम गायन, पाश्चात्य समूह गायन, पाश्चात्य वाद्यवादन, भारतीय शास्त्रीय नृत्य, लोक आदिवासी नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा, नकला, एकांकिका, प्रहसन, मूकाभिनय आणि रांगोळी इत्यादी 20 कला प्रकारामध्ये धाराशिव जिल्ह्यातील एकूण 62 महाविद्यालयांच्या पैकी 47 महाविद्यालयातील 400 विद्यार्थी या विविध कला प्रकारांचे सादरीकरण या ठिकाणी करणार आहेत.